नमस्कार मित्रांनो. कशी लगबग लगेच बायकांची नवरा थोडा जरा लवकर तासभर कामावर लवकर आला की लगेच बायकोची लगेच तयारी चालू झाली. काय करता एवढ्या लवकर लवकर चला की लवकर तिचा फोन आला होता अकलूजनं. कशाला काय करायचंय तुम्हाला? मला म्हणली ताडे तू भाजी खुडायला जाते का नाही भाजी दे की म्हणजे माझ्या गावची भाऊजी कशी आहे का लगेच तयारी बायकोनं केली. लगे अजून हात पाय धुवून बाहेर जरा फ्रेश होऊन बसावं म्हणलं. तिकडे भेटत नाही खायला तुमचीच लाडाची मिळून आहे की लगे आलीच माझ्या म्हणजे जायासाठी लाडी गुडी लावून लगेच चला बघा घेतली भाजी. काय सगळी नाही आहे सगळे नाही भाजी आणली बघा हिरवीगार अशी मस्तपैकी ताजी ताजी भाजी. हरभरे असं तोंडाला पाणी सुटणार अशी भाजी आहे. मिळून आहे माझी घे इथं माझी बोट फुटले ती खुडून खुडून. होय बरं असू दे थोडी घे थोडी. तुम्हाला येईल मायाले की नाही नाही माया नाही थोडी तुला काही गेलते बा तुमच्या बहिणीचं मी कशाला विषय बोलू बाबा. घ्या तर चला भरा पिशवी थोडीशी भरायला लागली ह्यात भरू का हा भरा थोडीशी भाजी घेते बी बहिणीला माझ्या नाही नाही घ्या. म्हणली भाऊजी कामाला येतात ताडे देखील लावून तर आता तुम्ही दोन आज कामाला आज गेली. अकलूजला नव्हतं मी. आज इकडे दुसऱ्या गावाला कुसमाडला गेलतो. आमची काम काय एका जागेवर चालू आहे ती वय बरं 2 दिवस म्हणलं, अकलूजला. नका का जायचं होईना म्हणलं वाळवून तर ठेवायला तर येईल. आज आलो लवकर तर लगे बायकोन तयारी. तर चला मग घेऊन भाजी. हो बनते आता ह्याच्यात. हा भरा चला. घेतली बघा भाजी. कसं आहे माहिती का आपल्याला काही घरी रान नाही पण असंच माझ्या मैत्रिणी आहे त्या आजूबाजूच्या झालेल्या बरं का. त्याच्यामुळे त्यांना विचारून आम्ही भाजी खुडून आणली होती बघा. मग बहिणीला म्हणलं नेहावं कारण शिटीत काय खायला भेटत नसतं या आणि तिला पण रान नाही मला पण रान नाही. तर चला म्हणलं आपण पण जाऊया म्हणलं थोडीशी बहिणीला भाजी घेऊन म्हणलं हरभऱ्याची भाजी कारण ह्या दिवसातच खायला भेटते. आधीमध्ये कुठं भाजी पण येत नाही आणि खायला पण भेटत नाही म्हणून म्हणलं ताजी ताजी भाजी सकाळपासून खुडायला गेली होती बघा. भाजी आणली खुडून आणि म्हणलं आता तिला घेऊन जाते अकलूजला. ह्यांनी पण लवकर आली कामावरून बघा थोडंसं आज. म्हटलं चला ताजी ताजी उद्या सकाळ तर द्यायची म्हणलं तर शिळी होऊन जाईल ना. म्हणजे शिळी म्हणजे असं सुकून अशी वाळल्यासारखी होईल ना. आत्ता ताजी ताजी दिली म्हणजे मी ती सकाळ नाही तर संध्याकाळी करून खाईल भाजी. तिला लय आवडती भाजी खायला बघा. तर चला हरभऱ्याची भाजी बघा आता तिला घेऊन चालली अकलूजला. बघू आता तिनं गेल्यावर काय म्हणते बघू लगे. तर चला लगे ही म्हणते ते की चल माझ्या मेहुणीला घेऊन चला मग. पोचलो एकदा सोसायटीत त्यांच्या. असं हे असं नाली बाबा बहिणी काय अजून घेतले खायला घेतलं लेकरांना. बहिणीला खायला घेतलं लय हुशार. तर चला आता भाजी बघूया दिव्या भाजी करायची का नाही. होय हो होय आली बाबा ते वाट बघत आता लाईट गेली तिथली. लाईट गेली तिथली आलोय आता. तर हो का आलो एकदा पोचलो. हे अजून काल झोपलेले आज उठलेले दिसते ती इकडं घर दिसते. तेच की मग अशी म्हणजे 5 मिनिटात म्हणजे आत्ता तास आवाज ऐकला हा आणि बोलते असं कुठं असतंय वे तेव्हा. आता आले बघा बहिणी इथं कटाळी बसली. हां दमले भाजी तोडून दमले परत मेहुणीला हे आपलं काय बहिणीला आणून द्यायला अजून दमले पायऱ्या चढून वर. असं झालंय. सकाळी केलं तर म्हणली बघू म्हणले नाही येणार. मी जरा लवकर थोडंसं झालं आमचं उरकलं म्हणलं आता तवर लगे बायको म्हणली वर का चला चला. मग काय ही झोपून उठली होती नेमकी बरोबर. उठली होती हा आज 3-4 वाजता. तीच की मग 3-4 वाजता म्हणजे कधी काल कशी म्हणली तशी. हा ना? हा तिला टाइम करून जमलं देऊ. हा तसं. काय देऊ? तर मग दिली का भाजी. हा भाजी थोडीच दिली वाटतं बहिणीला आहे का. बरं आणि खायला आणलंय. बरं घ्या पाणी चला. आणल्या भरपूर आहे का? भाजी भरपूर आणली. आता 2-4 दिवस शिजवून ठेवून त्याचं लाडू बांध भाजीचं. हो होय. इतकं लाडू भारी होत्या त्याचं. लाडू हा काय ते काय ही आहे होय. हरभऱ्याचा लाडू. कढईवरून भाजी आणली आणि कढईवरून भाजी आणली. आता बरं असू द्या. आता पाणी प्यान आपलं उठवू लगेच बसू नको. चला जाय उशीर परत अंधार होतोय. ती पुरणपोळीच हो आहे. हा पुरणपोळी झाड आहे त्याचं मग लाडू बांधायचं शिजवून चांगलं शिजवायचं साखर टाकायची. निघायला लागलं भाजी खुडून. हा लय बघा कामाची. हो, बघा हा हे बघा लाडक्या बहिणीनं भाजी भाजी घेऊन कशी आहे आली. ताजी ताजी भाजी. आता काय घालता का कॅमेरा ह्याच्यात घेतली काढून भाजी. खुश झाली बघा ती पण हसली. भाजी मग पोच झाली काय? म्हणून लय जागेवर. दिवसात इथं माझं जाताना 150 रुपये दे माझ्या तेलाचं पोच करायचं. तुमच्या तुम्ही बहिणी बघून घ्या. कोण तुम्ही? असं आहे काय भाजी पोचल्या वाय. बरं
पाणी प्या जरा. बरं पाणी पितो आणि बरं उठकी उरकी आता का बसली हो? जायचं नाही काय परत अंधार होतोय इथं नाट्याचा खाली पाणी तर जाऊ द्या खाली बघल्या होती काय मी दाबायची वय अशी. बर चला आलो भाजी दिली जेवण झाली पोट भरून मस्तपैकी जेवलेलो आहे आता जेवण काय दाखवलं नाही ते जेवण्यासारखं दाखवायसारखं नव्हतंच खोटं कशाला बोलू? नाही खरंच तर एवढं जेवण मस्त केलं होतं काय बोलायचंय तुम्हाला दाखवायसारखं नव्हतं जेवण म्हणजे दाखवाय म्हणजे नॉनव्हेजचा काय नव्हता माझा विषय पण ह्यांनी असा स्वयंपाक केलता मी स्वयंपाक नव्हता डाळण भात नाही, आणि डाळण भात मी खरं डाळीत काय ते डाळीत काय मीठ कमी पडलं आणि भातात जास्त झालं असलं झालं नाही हो, त्यामुळे ते हे काय म्हणली दाखवूच नका उगाच भाऊजी स्वयंपाकच केला नाही main म्हणजे. केलता नाही केला. मी तुम्हाला फोटो टाकतो परत माझ्या मोबाईल मध्ये गपचा फोटो काढलाय फोटो डाळ भातच केला आता वेळ नसल्यामुळं ए, गप्पा भाऊजी तुम्ही जेवणाचं गप्पा नाही जे आहे ते मी सांगत जेवणाच्या असतोय बाबतीत जेवण मी खोटं बोलत हा नाही. नाही खोटं बोलत नाही मी तर कुठं जेवण केलेलं नाही. कुठं जेवण नाही केलं डाळ भात केला नाही. जेवण कुठं चपाती नाही काय नाही फक्त डाळीला मीठ जास्त आणि भाताला कमी असं झालं मग ते दोन्हीचं मॅचिंग झालं मस्त बी जेवलं आता डेकर नाही देता येणार खाली गेले होते तू ए, भाऊजी खोटं बोलायचं नाही. हा तर चला हो हसते ही घाय खाल्लं का नाही हा होय म्हणते हो. हाय हाय होय म्हणली पण आपण नंतर हा. पार्टी बनवू. नाही पार्टीचा विषय नाही एक नंबर जेवण झाला असं मस्त चहा आल्याला मिळाला आणि एवढं भारी वाटलं जेवल्यावर मला डाळ भात लय दिवसापासून खाल्लाच नव्हता असा शिटीतच असते हो तेवढा आणि आमच्याकडे कसं रेशन तांदूळ असतं त्यामुळे काय होत नाही चव मिळत नाही त्यात तूप टाकून बघा, मस्तपैकी मैत्रिणीनो, मी मस्तपैकी काय जेवण असं केलेलं जेवलोय नाही, स्वयंपाक आता जर काय बनवला जेवणाची नाही. इच्छा नाही बायको पण आता काय बनवत नाही तर आम्ही आता जातो मस्तपैकी झाले भाजी तेवढे बनवल्यावर सांगा कसं कशी भाजी लागते ती सांगा फक्त आम्हाला बाकी काय सांगू नका हा हरभऱ्याची भाजी आमची. हा पिशवी करून भाजी आणून एवढं आपल्याला लांब आणून दिली लांब म्हणजे लय लांब आहेत ना आता मला 2-3 तास लागते जायला होय ना. हा अंधार झालाय आता अमेरिकेला जायचं असेल तुम्हाला आहे तेच की ना? अमेरिकेत नाही इथं जातोय पण लय उशीर लागते अंधार नाही झाला हो, ना मैत्रिणीनो. हा मस्तपैकी झालेलं आहे आता जेवण जेवायला केलंय केलं नाही. चहा कॉफी नाश्ता सगळं झालेलं आहे मस्तपैकी त्यामुळं मस्त वाटलं मला आल्यासारखं देताय का गा? टोमणं नाही टोमणं नसते देताय का? टोमणं सांगा काय मला. मी देत नसतोय खरं आहे ते सांगत असतो कधी मग मी मी खोटं आता पण कधी असे बोललो नाही माझं खाजवायला लागली हा दोघांच्या आहे का मध्ये. जेवल्यामुळं गरम झाली आता लई पण मी सांगितलं होतं ना बनवू का तर नको म्हणले तुम्हीच नको म्हणले मग मी नाही काय करू? आणि मी कसं आहे लय दिवसात डाळ भात खाल्ला 2-3 महिन्यात त्यामुळे भारी झाला होता ए, जाऊ बाबा तसलं नाही बाबा. इतकं भारी वाटलं डाळ भात की काय सांगायचं आहे असलं डाळ भात मी खाल्लाच नाही कधी तुमच्यासंग बोलायचंच अरे ते शेवटीत पुण्यात एकदा मी खाल्ला होता मागच्या 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी खाल्ला होता असं भारी वाटलं मग झालं बरं, चला झालाय चेष्टा मस्कर तुमची कस्टमर का नाही पण डाळ भात असाच परत करा हो डाळ भात मला लय आवडला हे मस्त आणि पाणी घालली तुम्ही. हा तूप टाकून असा भारी वाटतंय की मस्तच कारण मी आता खाल्लं मला मागल्या 10 वर्षाचं पुण्याचं आठवलं ते खाल्लेलं मी बरं झालं, ते आता खाल्लं ना मग? हा चला हा, मग चला हे मग आता तोंड पुसून आता खालूया म्हणून आपलं तर चला बाय बाय